गुड मॉर्निंग. माझं नाव प्रिया अनिल खाडे. मी माझी 10वी प्रॉडजी पब्लिक स्कूल वाघोली इथून कंप्लीट केलेली आहे. माझी 10वी झाल्यानंतर मी प्लॅन केला होता की 3 महिने सुट्टीचे कसे घालवायचे. 1 महिना मावशीकडे, 1 महिना आत्याकडे, 1 महिना मामाकडे, असं माझं प्लॅनिंग झालं होतं. पण ते प्लॅनिंग सक्सेस व्हायच्या आधी मनीषा देशपांडे मॅडमचा घरी कॉल आला. त्यांनी फाउंडेशन विषयी सांगितलं, कॅम्पस विषयी सांगितलं आणि कॅम्पसला व्हिजिट द्या अशी रिक्वेस्ट केली होती. तर त्यांनी सांगितलं की 30 तारखेला प्रोग्राम आहे. त्या प्रोग्राममध्ये मुलांना आणि पॅरेंट्सला करिअर विषयी गाईड केलं जाईल. सो आम्ही त्या प्रोग्रामला आलो होतो. तिथे येऊन खूप छान वाटलं. फर्स्ट ऑफ ऑल आमची प्रेयर घेतली आणि पॅरेंट्सला गाईड केलं आणि एक्झाम चालू होती. एक्झाम झाल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप छान गाईड केलं करिअर बाबतीत. पॅरेंट्सला हे जे सांगितलं फाउंडेशन कोर्स काय आहे, नंतर जे इयरली त्यांचे अकॅडमिक इयर काय काय होणार आहे ते सगळं त्यांनी सांगितलं. पॅरेंट्सला आवडलं आणि माझं ऍडमिशन इथे फाउंडेशन कोर्सला घेतलं. मी ज्यावेळेस फर्स्ट डे होता माझा फाउंडेशन कोर्सला, खूप अमेझिंग होता. फर्स्ट ऑफ ऑल आमची प्रेयर झाली, नॅशनल अँथम झालं, थोडेसे प्रोग्राम झाले आणि आम्ही वरती आलो. इथल्या फॅकल्टीजनी खूप छान आमचं असं औक्षण करून वेलकम केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचा ब्रेक नंतर फर्स्ट लेक्चर झाला, ते फर्स्ट लेक्चर जगताप सरांचं होतं. आम्हाला त्यांनी खूप छान अशी बायोलॉजी शिकवून सांगितली. मला जे मॅथ्स समजत नव्हतं स्कूल टायमिंगमध्ये ते मला आत्ता समजायला लागलंय. मॅथ्स समजत नसल्यामुळे मला फिजिक्स पण आवडत नव्हतं. पण निलेश्वरी मॅडमने जे माझं फिजिक्स खाली होतं, पोर होतं, ते चांगलं केलेलं आहे आणि आता मी खूप छानपणे फिजिक्स सॉल्व्ह करते. सो मी इथे जे केमिस्ट्रीच्या मॅडम आहेत, मी त्यांना इतक्या फ्रेंडली माझे क्वेश्चन्स विचारते. त्या पण खूप फ्रेंडली सांगतात आणि ते सांगितलेलं ते पटकन समजतात आणि जोपर्यंत समजत नाही ते तोपर्यंत समजवत राहतात. मी जे माझं करिअर चॉईस केलंय NDA, तर मला त्या एक्झाम विषयी काहीच माहिती नव्हती. मला फक्त एवढं माहिती होतं की NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पण त्यामध्ये काय काय असतं, कोणते सब्जेक्ट्स वगैरे घ्यायला लागतात, काय क्वालिफिकेशन असतं ते माहिती नव्हतं. इथे प्रत्येक वीकमध्ये एक लेक्चर असं होतं की ज्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची माहिती दिली जाते. इथून मागे मला कधीच भेटली नव्हती. सो मला ते सगळं समजले आणि जे NDA मध्ये क्वेश्चन्स येतात त्या टाईप क्वेश्चन्स मॅम घेतात. जर मला ह्या प्लॅटफॉर्म आधी मिळाला असता दिशा करिअरचा, तर मी कदाचित 10वी टॉप केला असतं. पण अफसोस तसं झालं नाही. पण मी 12th मध्ये नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू.